नमस्कार मंडळी, प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज खूप आमच्यासाठी छान शुभ दिवस आहे. आमच्या महाराजांचा आज वाढदिवस आहे. रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर महाराज, अहमदनगर, सावेडी, जिल्हा अहमदनगर इथे त्यांचं वास्तव्य होतं. तिथेही आज खूप सुंदर असं दत्ताचं त्यांनी मंदिर बांधलेलं आहे. शृंगेरीचे शंकराचार्य यांच्या हस्ते तिथे मंदिराचं बांधकाम होण्याच्या आधी पूजा झाली आणि कळस्थापनेलाही ते स्वतः हजर होते. खूप सुंदर स्थान आहे, पवित्र. तुम्हाला जेव्हा जमलं त्यावेळेला नक्की तुम्ही तिथे जाऊन दर्शनाचा लाभ घ्यावा. तर आज आम्ही छान लवकर उठलो, मस्त मनोभावे पूजा केली आहे, नैवेद्य बनवला, महाराजांना नैवेद्य अर्पण केला आरती करून, आणि आता छानपैकी आपलं आवरून बाहेर भटकंतीला आता निघत आहोत. आणि महाराजांचं तर काय सांगावं, त्यांच्या कृपेनेच आज जे काय आम्ही आहोत ते आहोत. त्यांनी माझ्या चुलत सासूबाई नेहमी म्हणायच्या की महाराजांचं संरक्षण कवच कायम आमच्या परिवाराच्या भोवती, आणि त्याचा आम्हाला दरवेळेला आलेला आहे. शारीरिक असो, मानसिक असो, ज्या ज्या समस्याला आम्ही सामोरे गेलो आहे त्यातनं महाराजांनीच आमची सुटका केली असं म्हणता येईल. एक नाही, अनेक अनुभव त्यांचे आहे. दुर्दैवाने मला त्यांचे दर्शन होऊ शकले नाही. माझं लग्न झालं तोपर्यंत महाराजांचं निर्वाण झालं होते, पण आजही ते चैतन्य रूपाने तिथे मंदिरात आहेत. त्यांचं अस्तित्व क्षणाक्षणाला जाणवतं. पण लग्नानंतर जेव्हा पहिल्यांदा मला मिस्टरांनी दर्शनाला नेलं नगरला, तेव्हा मला एक वेगळंच समाधान आणि अनुभूती मिळाली. इतकं शांत आणि प्रसन्न वाटलं की ते मंदिराच्या दर्शनासाठी कायम माझं मन ओढ घ्यायचं, आणि आम्ही सतत नगरला जात राहायचो दर्शनासाठी. पण मधले काही काळ मला त्रास होऊ लागला, आणि दत्त जयंतीला माझे मिस्टर दरवर्षी तिथे जातात दर्शनाला, आणि आमची पूर्ण फॅमिली जायची तेव्हा. आणि एका वर्षी मला त्रास होत होता, त्यामुळे मी प्रवास करणं बंद केलं होतं, आणि सगळी फॅमिली गेली, फक्त मी आणि निधी घरी होतो. निधी खूप छोटी होती तेव्हा, आणि मला खूप मनातून वाईट वाटत होतं की यावर्षी माझं दर्शन झालं नाही. पण त्याच रात्री स्वप्नात महाराजांनी येऊन मला दर्शन दिलं आणि सांगितलं की मी तुमच्या घरातच इथे आहे, तू वाईट वाटून घेऊ नको. तू मनाने मला तू सगळी पूजा केलीस, नैवेद्य दाखवला घरी, ती पूजा मला पावन झाली आहे, तू वाईट वाटून घेऊ नको. आणि संपूर्ण मला जाग अचानक आली, संपूर्ण घरभर असं छान सुगंध येत होता. त्यांनी त्यांचं अस्तित्व पण जाणून दिलं. तर मला इतक्या सुंदर सुंदर अनुभूती आल्या आहेत की मी सांगायला बसले तर दिवस कमी पडेल. खूप छान छान आमचे अनुभव आहे. आणि ज्या वेळेला अगदी माझे सासू सासरे असो, माझे दीर असो, त्यांच्या तब्येती अशा सिरियस झाल्या होत्या, तेव्हा आम्ही महाराजांची मनोभावे प्रार्थना केली, आणि तेव्हा सगळे सुखरूप बाहेर आलेले आहेत. त्यामुळे आमच्या संपूर्ण परिवाराची त्यांच्यावर खूप खूप श्रद्धा आहे. तुम्हाला जेव्हा कधी जायला मिळेल तेव्हा अहमदनगरला त्यांच्या दर्शनाला तुम्ही जरूर जा. तुम्हालाही काही ना काही प्रत्यय नक्की येईल अशी मला खात्री आहे. आणि आजच्या शुभ दिवशी मी प्रार्थना करते की माझ्या फॅमिलीबरोबरच माझ्या यूट्यूब फॅमिलीवरही महाराजांनी अशीच अखंड कृपा ठेवावी आणि त्यांच्या सर्वांचं रक्षण करावं. धन्यवाद. फ्रेंड्स, नेहमीच्या सवयीप्रमाणे मी चुकून अहमदनगर बोलून गेले. आता त्याचं नाव चेंज झालं आहे आणि अहिल्यानगर झालं आहे. ते माझ्या लक्षात नाही आलं, तर त्याबद्दल क्षमस्व. अहिल्यानगर, सावेडी इथे तुम्ही जरूर जाऊन दर्शनाचा लाभ घ्यावा. आणि त्या मंदिराचे काही फोटो आणि जमलं तर काही क्लिप्स मी इथे समोर लावते, तुम्ही नक्की बघा. धन्यवाद. नमस्कार मंडळी, आज महाराजांचा वाढदिवस असल्याने मला अहिल्यानगरची आठवण आली. तिथे आम्ही दर गुरुपौर्णिमेला आम्ही अभिषेकाला जायचो. महाराजांच्या पादुका तिथे ठेवलेल्या असतात, त्याला अष्टगंध अत्तर लावून सगळे तिथे पूजा करतात.
आणि तिथे दत्ताचं पण मंदिर आहे, दत्तात्रयांचं. आणि तिथे दरवर्षी 12 वाजता आरती होते. आरती झाली की मग तिथला सात्विक नैवेद्य पण खूप सुंदर असतो. अगदी म्हणजे सात्विकच. तिथे असं गोड आणि पाण्याला पण अत्तराचा फ्लेवर असतो, ते पण खूप छान वाटतं. हाय, हॅलो, गुड आफ्टरनून सर्वांना. गुड आफ्टरनून. चला, आता आम्ही पुन्हा महाराजांची छान पूजा वगैरे करून निघालो आहे आपल्या छोट्याशा भटकंतीला. तर तुम्हाला आमच्यासोबत घेऊन जातो. चला तर मग चला, लेट्स गो. तर स्वामी समर्थांचा खूप आम्हाला अनुभव आहे. त्यांच्या कृपेने आज इंजिनियर झाले आणि त्यांना जे आपण सांगतो ते इच्छा पूर्ण करतात, अशी लोकांची श्रद्धा आहे. नवस तिथे लोक बोलतात आणि आम्हालाही खूप अनुभव आलेत. आम्हालाही खूप अनुभव आलेले आहेत. खूप सात्विक असं ते मठ आहे. तिथे जर शूटिंग अलाउड केलं तर आम्ही तुम्हाला अजून नक्की दाखवू. परमिशन असेल तर आतलं मी नक्की दाखवेल, नाही तर बाहेरचं शूटिंग घेऊया. पण या स्वामींवर पण माझी भरपूर श्रद्धा आहे, खूप श्रद्धा आहे. आणि आई स्वयंपाक करताना पण श्री स्वामी समर्थांचा जप करत असते. हो. आणि तुम्ही मी माझ्या गळ्यात जी माळ घालतात ते मी गुरुदेवांचं पण स्मरण करून मी माळ ओढत असते रोज. आमची खूप श्रद्धा आहे आमच्या गुरूंवर. आज तेच म्हटलं मनापासून इच्छा आली की आज आपण स्वामींचं दर्शन घ्यायला जाऊया. स्वामींचा बहुतेक बुलावा असावा म्हणून मी निघाली आहे आज. सो फ्रेंड्स, गेली कित्येक वर्ष अहिल्यानगर, सावेडी इथे मला महाराजांच्या आश्रमात जायला अजून योग आलेला नाही आहे. मध्यंतरी मला काही वर्ष त्रास होता, त्यामुळे मी बरेच वर्षाला दर्शनाला जाऊ शकले नाही. पण आता महाराजांचीच कृपेने मला लवकरात लवकर जायचा योग येईल असं वाटतं आहे. तर महाराजांना माझी तीच प्रार्थना आहे, लवकरात लवकर मला बाहेरगावी प्रवास करायची पण त्यांनी आता शक्ती द्यावी. आणि आज इतका छान शुभ दिवस आहे. तर असंच पार्ल्यात पण स्वामी समर्थांचा एक मठ आहे, जिथे मी अनेक वर्ष जायचा विचार करते, पण माझा दर्शनाचा योग आला नव्हता. आणि तुम्हाला माहितीच आहे, 7-8 वर्ष मी कुठे गेले पण नव्हते बाहेर. आत्ता पार्ल्यात माझे चक्कर सुरू झाले आहेत. तर आज पार्ल्यातल्या स्वामी समर्थांच्या मठाला तिथे आम्ही आता दर्शनाला चाललो आहोत. माझ्याबरोबर तुम्हालाही स्वामींचे दर्शन घडवते. चला आता मग. अंधेरी स्टेशन एरिया आहे. अंधेरी स्टेशन जवळ आलो आहे आपण. अंधेरी ई स्टेशन कायम गजबजलेला एरिया सगळा. कमान पण झाली. खूप छान वाटतं असं बघून. फ्लायओव्हर आणि पुढे फ्लायओव्हर आहे. बुक माय शो आणि बुक माय शोचं ऑफिस. आणि आता आपण गरवारे चौकमधून पळतो.
दर्शन. काही कॉर्पोरेट ऑफिस सुद्धा आहेत. सुंदर बिल्डिंग आहे बघा. माझे बरेच फ्रेंड्स महिला संघ शाळेतून होते. ही पण एक famous शाळा. ही खूप फेमस शाळा आहे. सो फ्रेंड्स, आम्ही आलो आहोत पार्ल्याचा मठा. शांत निवांत जागा आहे. चल. चालूच होत नाही. खूप सुंदर दर्शन झालं. खूप सुंदर दर्शन झालं स्वामींचं. स्वामींनी आज बोलवूनच घेतलं होतं. माझी खूप वर्षाची मनोकामना आज पूर्ण झाली आहे. एकदम मन असं शांत होऊन गेलंय. खूप रिलॅक्स वाटतं त्या मंदिरामध्ये. आणि मी जेव्हा निधी मंदिर आहे आणि स्वामी नेहमी म्हणतात भिवू नकोस, मी तुझ्या तुझ्या पाठीशी आहे. पाठीशी आहे. ते कायम आपल्या पाठीशी असतात. हो, आपण श्रद्धा ठेवायची. फक्त श्रद्धा ठेवायची. आणि निधी इंजिनिअरिंगला होती ना, तेव्हा मी स्वामींना म्हटलं होतं की जेव्हा ती इंजिनियर होईल तेव्हा मी तुमच्या इथे तिला घेऊन येईल. पण आता ती पोस्ट ग्रॅज्युएशन पण होत आलं तरी माझं येणं होत नव्हतं. पण आज बोलावं होतं तर आम्ही आलो दर्शनाला. त्यांच्याच कृपेनं सगळं सुरू आहे. खूप छान वाटतंय. स्वामींचं दर्शन छान झालंय. खूप हो ना. तेच स्वामींनी आता मला सतत असं सारखं बोलवावं. किती वर्षांनी मला दर्शन झालं. एकदम खुश. आज मस्त वाटलं. हो ना. आणि आता आमच्या गुरुदेवांचा पण वाढदिवस होता आणि स्वामींचा दर्शन झाला. खूप छान वाटलं. प्रसन्न वाटलं. आतमध्ये पण काय छान सजवलं होतं ना. खूप सुंदर मी सजावट. काही ग्लिम्स घेतले आहेत, तुम्ही बघा, नक्की नक्की बघा. पहा. प्रत्येक सीझनला फळाने पूर्ण बाहेर पडेल. अरे वा. अरे वा. आतमध्ये तर सजवतात. हे मारुतीचं मोठं एक मंदिर आहे. तिचं मंदिर आहे. विले पार्ले. पेंटिंग्स केले रामाचा मेळ. एक मिनिट. सो फ्रेंड्स, आपलं आणखी एक चॅलेंज आहे. छोट्या छोट्या कंजेस्टेड जागेत जाऊन बघायचं. आणि मला असं सोशल एन्झायटी पण आहे ना, तर त्यानुसार आता मी एका प्रदर्शनात जाऊन बघते कसं वाटते बघते आणि तुम्हालाही माझ्यासोबत नेते. चला तर.
दिवाळीची जत्रा चालू होती. बघ एक एक चेकआउट करा. वा येस आहे का? ओके. किती छान छान वस्तू आहेत बघा. मसाले, मुखशुद्धी, ड्रेसेस. ड्रेस किती छान आहे. कोणता ग? आहे का इथे? निधीने शॉपिंग केलेली आहे. काय मॅडम? नाही कंट्रोल होत. हे पहा. सुंदर ड्रेस आहे याचा. सुंदर ड्रेस घेतले दोन. तुम्ही विले पार्लेत राहत असाल तर नक्की या. खूप छान आहे ड्रेस इथे. आमचं चॅनल हो सबस्क्राईब करा. खरंच छान आहे ड्रेस. खरंच क्वालिटी मस्त आहे. आपल्याकडे पूर्ण कॉटनमध्ये सगळं हो ना. कॉटनमध्ये आपल्याकडे शॉर्ट कुर्तीपासून लॉंग कुर्ती थ्री पीस पण आपल्याकडे अवेलेबल आहे. हो ना. ते ड्रेसेस पण आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि रिव्हर्सेबल जॅकेट सुद्धा आहे. एक दाखवते. हां येस. अरे वा. छान आहे. पुन्हा एकदा चक्कर मारावी लागणार आहे. तेच ना छान. दोन्ही साईडने तुम्ही वापरू शकता. हो खूपच छान आहे. आणि याच्यात स्मॉल टू ट्रिपल एक्सेल साईज आहे. हम्म. फ्रेंड्स वगैरे असतील तरी हो तेच विले पार्ले एरियात कोणी आलं तर नक्की या. अजून संडेपर्यंत आहे एक्झिबिशन. खूप सुंदर सुंदर आहे. या.
सावंतवाडीचे खेळ हे बघ किती छान. भावल्यात का गं dance? नाही ना. काका तुमच्याकडे dancing भावल्या आहेत का त्या अशा? सुंदर होतं. सो फ्रेंड्स, आणखी एक टेस्टिंग झालं आहे. मठातनं निघालो आणि आम्हाला प्रदर्शन दिसलं. प्रदर्शनात जरा जाऊन आलो आणि निधी मॅडमने मनसोक्त खरेदी केलेली आहे. ती खरेदी आता घरी गेल्यावर दाखवू आम्ही तुम्हाला. पण प्रांजळपणे सांगते, प्रदर्शन असं आतमध्ये भरपूर लांबपर्यंत होतं. पण मी सुरुवातीचे 5-6 स्टॉल आत गेली आणि मग जरा मला घाबरल्यासारखं व्हायला लागलं. मग मी निधीला पुढे पाठवलं. आई आणि मी तिथेच थांबलो. पण जेवढे समोरचे होते तिथे थोडीशी खरेदी केली आणि बाहेर येऊन थांबले. अजून पूर्ण आतपर्यंत नाही जाता आलं, पण इट्स ओके. तेवढं केला प्रयत्न ते तर लांबूनच नाही, तर मी नाही म्हणायचे जायला. तर आता अर्धा रस्ता गेले, अर्धा रस्ता परत मागे आले, कारण खूप लांबपर्यंत आतमध्ये होतं. मग कंजेस्टेड वाटायला लागलं, थोडंसं घाबरल्यासारखं झालं. मग मी बाहेर आले. तर आपल्याला जेवढं जमेल तेवढं करायचं असं ठरलं आहे ना, मग तेवढं केलं. पण जे गेल्याच छान छान स्टॉल होते तिथे, छान निधीने तिच्या म्हणजे किती वर्षांनी आम्ही तिघींनी अशी एकत्र शॉपिंग केली आहे. हो ना, छोटीशी का होईना, पण छोटीशी शॉपिंग केली, छान वाटलं खूप बरं मला. वाटलं. ते किती शॉपिंग केली त्याच्यापेक्षा आई आणि आजी सोबत शॉपिंग केली. हा, ते महत्वाचं. वस्तू महत्वाची नाही. आणि कसं इतक्या वर्ष मी पण इंजिनिअरिंग मुळे मी खूप बिझी होते. हम्म. तर आता मास्टर्सला एवढा लोड नसतो, त्यामुळे मी आता परत फ्री झाले आईसाठी. हो, आणि त्यामुळे मनसोक्त फिरता येतंय आम्हाला. आणि ती पण मला वेळ देऊ शकते आहे. मजा आली, पण मजा आली. सो फ्रेंड्स, ही पहा आमची खरेदी प्रदर्शनातनं घेतलेली. 750चा एक टॉप आहे. कुर्तीज होत्या 2, 750 इच. छान मिळालं. पण कसा वाटला आजचा व्लॉग? छोटीशी आमची भटकंती आणि स्वामींचं दर्शन. छान झाली खरेदी. हो, आणि स्वामींचं दर्शन पण खूप छान झालं. आणि दिवसच चांगला आहे तो. शुभ दिवस होता आजचा. चला, आता आजचा व्लॉग मी इथेच थांबवते. कसा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्या पुन्हा फ्रेश नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय. धन्यवाद.